उन्हाचा तडाखा वाढतोय। कोल्हापुरात 1000 कोंबड्या उष्माघाताला बळी पडल्या हे आपण पाहिले। त्यामुळेच गाई म्हशी असोत की कोंबड्या बकऱ्या, शेतकरी आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी पशुधनाची घेताना दिसतोय। या व्यवस्थापनात नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या यावरती एक नजर टाकूयात। उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं। या काळात तापणाऱ्या हवामानामुळे पशु उत्पादनातही घट झालेली असते। उन्हाळ्यात जनावरांची काळजी घेण्यासाठी फार मोजक्या पण आवश्यक अशा गोष्टी अंमलात आणणं गरजेचं आहे। जनावरांना उन्हाळ्यात सावलीत आणि थंड ठिकाणी ठेवावं। उन्हामुळे जनावरांना श्वसनाची समस्या होते, तेव्हा त्यांना मोकळं ठेवावं। बांधून ठेवल्यानं शारीरिक तापमान वाढून जनावरांना उष्माघात होण्याची शक्यता असते। जनावरांना दिवसातून 3 ते 4 वेळा हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा। ते शक्य नसल्यास पशुखाद्याचा वापर करावा। जनावरांना या काळात मुबलक पाणी द्यावं। पिण्याचं पाणी सावलीच्या ठिकाणी आणि थंड असेल याची काळजी घ्यावी। जनावरांना उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी गोठ्यात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी। गोठ्याच्या छताची उंची जास्त ठेवावी, जेणेकरून हवा खेळती राहील। गोठ्यातील हवेचं प्रमाण कायम ठेवावं। गोठ्याच्या आजूबाजूला सावली देणारी झाडं असावीत। कुक्कुट पालन करताना शेडमध्ये हवेचं आणि पाण्याचं प्रमाण कायम ठेवावं। शेडमधील तापमान संतुलित राहण्यासाठी शेडच्या भिंतींवर ओली पोती ठेवल्यानं कोंबड्यांना थंडावा मिळू शकेल। पण पोती अशा ठिकाणी लावावी जिथं हवा वाहती राहील। जनावरांना कडक उन्हात बाहेर नेणं टाळावं। पहाटे किंवा संध्याकाळी त्यांना बाहेर न्यावं। गोठ्यांमध्ये जनावरांच्या अंगावर थंड पाणी टाकत राहावं, त्यामुळे त्यांचं शारीरिक तापमान संतुलित राहायला मदत मिळेल। अशा मोजक्या गोष्टींची काळजी घेतल्यास जनावरांचं उन्हाळ्यात संरक्षण करणं सोपं जाईल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।